आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। माऊली जय हरी, मी दिलीप पोनेरकर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारीमधील आनंदोत्सव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हजर झालो आहे। माऊली, वारी हा असा सोहळा आहे की ज्याचे वर्णन शब्दात करणे कोणाला शक्य नाही। वारी हा अनुभवण्याचा आणि डोळ्याने पाहण्याचा विषय आहे, डोळ्यांचे पारणे फेडण्याचा विषय आहे, उत्सव आहे। आपण सुरू करू पंढरीपासून। शुक्रवार दिनांक 27 नुसार पांडुरंगाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी 9 घंटे लागले, तर मुखदर्शनाला 2 तास लागले। चरण दर्शनाला गावाबाहेर 12 मंडप लावण्यात आले आहेत। प्रत्येक मंडपातून गर्दी जशी कमी होईल तसे तसे भाविक सोडण्यात येत आहेत। गावातून फिरून ही रांग मंदिराच्या वरून मंदिराच्या गाभाऱ्यात जाते आणि भाविक ज्यावेळेस विठुरायाच्या समोर जातो त्यावेळेस काही क्षण तो सर्वच काही हरवून जातो। माऊली, ही वारी कोण्या एका जातीची, कोण्या एका धर्माची, कोण्या एका पंथाची नाही, कोणत्या एका सरकारची देखील नाही। त्यामुळे या वारीमध्ये सरकारी यंत्रणा देखील तेवढीच सक्षमपणे सहभागी होते। कुठलीही भीती, कोणाचीही वरिष्ठांची तमा न बाळगता, कारवाईची तमा न बाळगता वरिष्ठ देखील या वारीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह आनंद लुटतात। असाच एक अनुभव पाहायला मिळाला तो वन विभागाच्या या दिंडीमध्ये। आज दिनांक 28 रोजी पहाटे करडगाव येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी फलटणच्या दिशेने निघाली आणि 6 वाजेच्या सुमारास ती फलटणमध्ये पोहोचली। दरम्यानच्या रस्त्यामध्ये वारकऱ्यांसाठी जागोजागी स्नान, नाश्ता, विविध प्रकारच्या गरजेच्या वस्तू आणि औषधीचे देखील मोफत वाटप करण्यात आले होते। खरं तर पावसाने आज मेहरबानी केली असे म्हणण्यापेक्षा तो न आल्यामुळे वारकऱ्याच्या आनंदावर पाणी फिरले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण वारकरी याच पावसात विठुरनामाच्या गजरात जास्त चिंबू होतो। पालखी ज्या ठिकाणी विसाव्यासाठी थांबते त्या ठिकाणी गावकरी आणि माऊलींचे दर्शन घेण्यासाठी बाहेरगावाहून आलेले भक्त प्रचंड गर्दी करतात। इथे कोणालाही कोणाकडेही पाहायला वेळ नसतो। कोणी ढकलले ते देखील कोणी पाहत नाही। फक्त एक ओढ असते ती माऊलांच्या दर्शनाची। चिमुकल्यांना छंद म्हणून का होईना हळूहळू वैष्णव पंथाचं बाळकडू गळी उतरवलं जातं। ज्या रस्त्याने माऊलींची पालखी जाते त्याच रस्त्यावर सुरेख रांगोळी काढल्या जातात। पालखीवर पुष्पवर्षाव करण्यासाठी JCBचीही मदत घेतली जाते। भारतीय जनतेचं जुगाड तर जगात कुठेही पाहायला मिळणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलारचा वापर देखील या वारीमध्ये मोठ्या बेखुबीने केला आहे। चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांना शांत झोप लागावी आणि पुन्हा पहाटेपासून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने माऊलींच्या पंढरीच्या दिशेने जाता यावे म्हणून त्यांची चरणसेवा म्हणजेच मोफत मालिश देखील फलटणमध्ये केल्या गेले। माऊली, हे झालं पालखीचं, दिंडीचं वर्णन, पण वारकऱ्यांच्या अनुभवाचं काय? वारकऱ्यांचे अनुभव विचारले आहेत आमचे मित्र पवन देशमुख यांनी। तर चला पाहूयात काय म्हणतात वारकरी।
आपण आज तरडगाव ते फलटण हे पंढरपूरची वारी करत आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल प्रचंड जनसमुदाय दिसत आहे। आपण आज काही वारकऱ्यांचं इथे मनोगत जाणून घेऊया। इथे काही माझ्यासोबत वारकरी आहेत। नमस्कार माऊली, रामकृष्ण हरी माऊली। आपण आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलात? मी प्रशांत महाजन, आमचा मैत्री ग्रुप आहे जालन्याचा आणि गेले 4 वर्षापासून आम्ही इथे वारीला येतोय। माझं हे पहिलं वर्ष आहे। सगळ्यांच्या आग्रहामुळे मी आलो आणि असं वाटतं आता यापुढे दरवर्षी यावं। आम्ही फक्त 4 दिवस वारीमध्ये चालतोय, पण पुढच्या वर्षी जास्तीत जास्त दिवस अजून जाण्याचा विचार आहे। अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे। वारी म्हणजे काय, आपल्याला काय वाटतं? वारीबद्दल आपल्याला काय वाटतं? वारी म्हणजे असं वाटतं आहे की सुंदर नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। वारीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी वारी येणार आहे पुढे तिथून करणारे लोक तयारी करणारे आहेत। त्यानंतर गावात पोहोचल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासाठी केलेली व्यवस्था जी आहे, व्यवस्थापन जे आहे ते पाहण्यासारखं आहे। तसंच वारीच्या मागेसुद्धा स्वच्छता जी होती आहे तीसुद्धा अगदी खूप हे आहे। इथे शिकण्यासारखं खूप आहे, आनंद मिळतो आहे। आपण कुठून कुठपर्यंत वारी करणार आहात? आम्ही फलटणपर्यंत आता जातो आहोत आणि फलटणच्या पुढं रोज साधारणतः 20 किलोमीटरचा टप्पा आम्ही त्या ठिकाणी हे करणार आहोत। 20 किलोमीटर काहीच वाटत नाही। रोज 5-6 किलोमीटर चालणं वेगळं, पण या वातावरणामध्ये 20 किलोमीटरसुद्धा काही आनंद मिळतो आहे। आता आम्ही 12 किलोमीटर चालून आलो आहे साधारणतः, पण काही असं थकल्यासारखं जाणवत नाही आहे। एवढं ऊन आहे वरती, पण काहीच नाही। तर आपण सर्वजण मागील 3 वर्षापासून वारी करतात, तर मागच्या वर्षीच्या वारीमध्ये आणि या वर्षीच्या वारीमध्ये आपल्याला काही फरक जाणवतो का? या वर्षीचा फरक असा जाणवतो, मी तर म्हणजे मैत्री ग्रुपचा टूर हा 4 वर्ष आयोजित करतो, पण मी गेल्या 15 वर्षापासून वारी करतो आहे। मला यावर्षी आनंद वेगळा आहे की माझ्या आयुष्यातला असा क्षण कधीच आला नाही की माझं पांडुरंगाचं चरण दर्शन झालेलं आहे। दरवेळेस आम्ही येतो, मुखदर्शन घेऊन वापस जातो, पण यावेळेस आम्ही संकल्प केला होता की आपल्याला पांडुरंगाचं चरण दर्शन घ्यायचं आहे। अक्षरशः काळ आम्हाला 9 घंटे लागले, पण आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तृप्त झालो। आयुष्यातला हा पहिला प्रसंग आहे की पांडुरंगाचं चरण दर्शन झालं। आपण हे पांडुरंगाचं दर्शन घेतलं, आपण पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवला, आपल्याला कसा अनुभव आला? आपल्याला काय वाटतं? खूप वर्ष झाले ते दर्शन झालेलं नव्हतं पांडुरंगाचं, पण चरण स्पर्श घेऊन एकदम धन्य पावल्यासारखं वाटतंय। हे बघा, ही मंडळी जी आहे ती वारीत चालत आहेत आणि पुढील 4 दिवस हे वारीत चालणार आहेत। आणि मला असं वाटतं की हा प्रचंड जनसमुदाय बघून त्यांनाही या जनसमुदायात सामील व्हावं असं वाटतं। इथे ना जात, ना धर्म, ना भेद, फक्त इथे जय हरी माऊली, रामकृष्ण हरी, फक्त हाच नामजप असतो। सर्वजण माऊलीसोबत, माऊलीच्या दिंडीसोबत पायी चालत आहेत। माझं नाव सुंदर सोनाजी गलांडे, राहणार कसर, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। 5 वर्षापासून आम्ही वारी करतो। आम्हाला इथं फार आनंद होत आहे ज्ञानेश्वर माऊलीचा। आम्ही सर्व काही संसाराचं सोडून पेरणी वगैरे, आता पेरणी चालू आहे आमच्या इकडे। आताच पाऊस पडला, अगोदर पाऊस नव्हता, तर आता पेरणी चालू आहे। तरी आम्हाला तिकडे काहीच गरज वाटत, असं वाटत नाही की माऊलीच्या पालखीमध्ये आलो तर भगवंत आमच्या तिकडे पेरणी करून घेईन। आम्हाला ह्याच्यात फार मोठा आनंद होतो। आणि आम्ही जर गावाकडे राहिलो असतो, वारी आली की गावाकडे राहिली की वाटतं की कधी कधी वारीला यावं असं आम्हाला वाटतं आहे। कारण आम्हाला हसत खेळत पाऊस जरी आला, किती जरी काही झालं तरी आम्हाला याच्यात फार आनंद वाटतं आहे। अंग वाटतं पावसाने कितीतरी चिंब भिजावं, पण आज ऊन पडलं आहे। 2 दिवस सासवडला होतो पुण्यापासून, तर पाऊस फार होता, तर कापडा पांघरून तर आम्हालाच माणूस वारकरी ओळखून गेला। त्यामुळे आम्ही इकडे तिकडं ओटणं जातो, माऊलीसोबतच राहत आहोत। तर माऊली हा होता तरडगाव ते फलटण दरम्यानचा दिंडी सोहळा। हा www.edtvjalna.com। पंढरीच्या वारीसाठी मी दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, पंढरपूर।